अमित शहानी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं राजकारण तापलं। शिवरायांचा अवमान करणाऱ्या शहांवरती गुन्हा दाखल करा, मवियाची मागणी। तर शहांना टकमक टोकावरून ढकलणार का, राऊतांचा हल्लाबोल। अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये शिंदेंची अजित पवार आणि अर्थ खात्याबाबत नाराजी। आमच्या फाईल्स मंजूर होत नाहीत, शिंदेंची तक्रार। तर एकनाथ शिंदेंसोबत माझे संबंध चांगले, शहांनीही मला काही बोललेलं नाही, दादांचं स्पष्टीकरण। संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्रमामध्ये लेट पोहोचल्यानं मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावेंमध्ये तूतू मैमय। खैरे साहेब होऊ नका, शिरसाटांना सावेंच्या कानपिचक्या। मानापमान नाट्यामुळे पालिका आयुक्त बेजार। महापालिका निवडणुकांआधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय मुद्दा तापणार। एक भैया संसदेमध्ये मनसेवर बंदी घालण्याची मागणी करतो आणि महाराष्ट्रातील 48 खासदार गप्प बसतात। अशा मराठी खासदारांचा धिक्कार, मनसेकडून मुंबईमध्ये बॅनरबाजी। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आता मंगेशकर, सूर्या आणि मणिपाल हॉस्पिटलमधील उपचारांची ससूनच्या समितीकडून चौकशी। डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला का, गर्भवतीला दिलेले उपचार योग्य होते का, याचा होणार तपास। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळीनं तळोजा जेलमध्ये लावला गळफास। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाची कल्याणमध्ये पुनरावृत्ती। आश्रमशाळेतील 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार। जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून शाळेच्या पाहणी दरम्यान धक्कादायक प्रकार उघड। राज्य सरकारच्या बाईक टॅक्सी योजनेला रिक्षा संघटनांचा विरोध। बाईक टॅक्सीमुळे आमची उपजीविका धोक्यात, निर्णय रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा रिक्षा संघटनांचा इशारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून टूर सर्किट सहलीचं आयोजन। आंबेडकरांशी संबंधित ठिकाणांचं 14 आणि 15 एप्रिलला मोफत दर्शन।